मिथ्या बोल बोललिया थोडा मानित देता सायंकाळी रातच्या येई शिंग तुतार वाजतया शिंग तुतार वाजतया तिथं बघा पडदारी घातया शिंग तुतार वाजतया तिथं बघा पडदारी घातया शिंग तुतार वाजतया तिथं पडदारी घातया शिंग तुतार वाजतया तिथं पडदारी घातया सायंकाळी रातच्या येई शिंग तुतार वाजतया तिथं बघा पडदारी घातया शिंग तुतार वाजतया तिथं बघा पडदारी घातया विश्वासाला कोणी पाहिकाशी बोल नाही मिथ्या बोल बोलल्या राजांचा राज्याभिषेक जवळ आलेला आहे आणि राजानं मोरोपंत किल्ल्यांना बोलवलं पण आपला राज्याभिषेक जवळ आलाय हो राजे पण दक्षिणेत जाणारा प्रवेशद्वार असणारा पन्हाळा आजही स्वराज्यात आलेला नाही राजे लाख प्रयत्न केले पण किल्ल्याचा किल्लेदार बाबू खान हार मानायला तयार नाही अरे मराठ्यांच्या आयुष्यामध्ये हार शब्द आलेला नाहीये पण गड स्वराज्यात आला पाहिजे आणि एका रात्रीत आला पाहिजे एका रात्रीत गड घेणारे सामान्य राहिले नाही बाजी मुराद बाजी स्वराज्याच्या कामाला दारिद्र्य झाडा तीर्थी पडले राजे आणि एका रात्री गड घेणाऱ्या बहादराचं नाव राजांच्या नजरेपुढे आलं त्याचं नाव कोंडोजी भरधंत कोंडोजी भरधंताला बोलवायला पाठवलाय बोलावला घेऊन येईल आणि घेऊन आलाय कोंडोजी भरधंतानं राजाला मुजरा घातला आणि राजे म्हणतात कोंडोजी तुम्हाला माहिती अरे कंची मुळे मी विचारलं नाही राहत पणाला घ्यायचा घेतो की राहत मोरो पंत बसले शांत मोरो पंत बसले शांत चढ घेण्याची मोरो पंत किल्ले बांधला उभे अरे ज्या किल्लेदाराचा किल्लेदार बाबू खान ज्यानं राजांचा पराभव केला आहे असा किल्ला हा कोण्या म्हणतोय घेतो की विश्वासाला तुम्ही पायीकाशी बोल नाही मिथ्या बोल बोलले राजाला माहिती आहे एक वेळ सूर्य उगवायचा थांबेल पृथ्वी स्वतः भोवती चक्कर मारवायचं थांबेल पण माझ्या मावळ्यानं दिलेला शब्द कधी खाली जाणार नाही आठवा आधी नवीन कोंडाण्याचं म्हणणारा तो तानाजी राजे विशाळगड जवळ करा तुमच्या तोफांच्या इशाराने भिडल्याशिवाय गणिमाला एक पाऊलही पुढे जाऊन देणार नाही राजे अरे शरीरावर घाव घ्यायला जागा राहिली नाही तरी बाजीनं खिंड सोडली नाही याच घोड खिंडीला पावड खिंड बनवलाय विश्वासावा तुम्ही पायीकाशी बोल नाही मिथ्या बोल बोललिया राजाला माहितीये कोण्या घेणार म्हणजे घेणार कोंडोजी किती माणसं देतो 1000 देऊ 2000 देऊ कोंडोजी बोलायला तयार नाही 3000 देऊ कोंडोजी बोलायला तयार नाही अरे कोंडे आपण मराठी माणसं गणिमा सारखं आता तुळदार सारखं काही मुळमुळत बसलाय कोंडोजीनं तोंडवर करावं म्हणावं राजे तसा मी एकटाच गेलो असतो गड घेऊन आलो असतो नाही वांगाला वाटलो 50 माणूस दिला तरी बघावं वाचतया
राजानं हातातलं मानाचं पदक काढून कोंडोजीच्या हातात सरकवलं.